हाय एव्हरीवन, चला तर मी आलेली आहे क्लासहून आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस. सगळ्यांना तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज व्हाईट कलर आहे, मला माहीत नव्हतं. तर शेजारची आमची दिव्या आहे, तिने सांगितलं की आज व्हाईट कलर आहे. तर म्हटलं चला आपल्याकडे आहे तर मग पटकन आपण तो घालूया. आणि व्हाईट कलर घालून आज मी गेलेली आणि मुलांना मी सांगितलेलं आहे उद्यापासून तुम्ही कलर्स फॉलो करा. सो छान छान रील बनवता येतील. आणि दर्शनला बरं नाही आहे तर तो झोपलेला आहे, त्याला झालेली आहे सर्दी आणि खोकला. सो ही इज टेकिंग रेस्ट नाव. चलो आता मी जाते किचन आली. आता किचनमध्ये आपल्या घरातली एकदम सगळ्यात आवडती जागा म्हणजे किचन असते, कारण आपण मोस्ट ऑफ द टाईम इथे स्पेंड करतो. मोस्ट ऑफ द टाईम नाही, कमीच टाईम, कारण मी क्लासमध्ये मला वाटतं दिवसातला जास्त टाईम स्पेंड करते. सो चहा ना सकाळी ठेवला, पूर्ण आटून गेला. त्याच्यानंतर कसं झालं की मी निघालेली क्लासला जायचं आहे, त्याच्या आधी थोडंसं म्हटलं आज बनवले होते काय साबुदाण्याची खिचडी नम्रतेच्या टिफिनसाठी. आणि नमाच्या पप्पांनी पण उपवास केलाय, त्यासाठी सुद्धा बनवली. त्यांनी सांगितली मग की मला टिफिनमध्ये पण दे, म्हणून मग थोडीशी मला ठेवली फक्त टेस्टसाठी, कारण माझा उपवास नाही आहे. आणि आता मी खायला घेतलेलं एवढ्यात त्यांचा परत पुन्हा खालून फोन आला की मोबाईल विसरलेला आहे, मग मोबाईल द्यायला जायचं. सो अशा गडबडीमध्ये माझा चहा पूर्ण आटून गेला आणि मी आपलं उभ्या 2 सीप घेतलेला. आता मी थोडासा पटकन एकदम मस्त गरमागरम चहा बनवते, चहा घेते आणि त्यानंतर पुढच्या कामांना सुरुवात. बाकी तर आज जास्त काम नाही आहे. थोडीशी भांडी आहे ती कालची राहिलेली, ती सगळी घासायची आहेत. प्लास्टिकचे डबे वगैरे एक्स्ट्राचे जे असतात ना आतमध्ये ते घासते आणि मग बाकीचा आराम. सो तुम्ही सुद्धा एन्जॉय करा, गरबा मस्त खेळा मनापासून. मी तर खूप गरबा खेळते. सो पाहू आता आमच्या इथे संध्याकाळी कसं काय असणार आहे. सो तेव्हा मी नक्की तुम्हाला दाखवेन. सो चलो बाय बाय.